कुठल्याही उद्योजकाचा पाया किंवा उद्योगाचा पाया हा शिक्षण असतं आणि पुन्हा एकदा आपण शिक्षण हा विषय या चर्चासत्रात घेतो आहोत. त्यासाठी मी प्राध्यापक डॉक्टर धनंजय गणपती ठोंबरे सरांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवर. BE, ME, PhD मेकॅनिकल इंजिनिअरिंग युनिव्हर्सिटी रँकर आहेत. त्याचबरोबर फेलोशिप घेतलेले त्यांनी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स. त्याचबरोबर ते मेंबर आहेत इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स, सोलार एनर्जी सोसायटी ऑफ इंडिया, इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन, त्याचबरोबर नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनियर्स. या सगळ्या क्षेत्रातला त्यांचा अभ्यास आहे, अनुभव आहे. त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळी संशोधनं देखील केलेली आहेत. हेड ऑफ द डिपार्टमेंट, डीन, उपप्राचार्य, प्राचार्य, चेअरमन विद्यापीठ बोर्ड ऑफ स्टडीज असे वेगवेगळे पदं देखील भूषवलेले आहेत. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या अनुषंगाने, कारण ते सध्या सेक्रेटरी आहेत त्या संस्थेचे. माळेगाव इथे बारामतीमध्ये ती आहे. सर, मुळात ह्या शिवनगर संस्थेच्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकाल? शिवनगर विद्याप्रसारक मंडळ ही 1972 साली स्थापन झालेली संस्था बारामतीमध्ये कार्यरत आहे. जवळपास गेल्या 52 वर्षापासून ग्रामीण भागातील विशेषतः शेतकऱ्यांच्या मुलासाठी अफोर्डेबल एज्युकेशन देणारी एक खूप जुनी मान्यताप्राप्त NBA ॲक्रेडिटेड कॉलेजेस असणारी आणि वेगवेगळ्या स्तरावरचं एज्युकेशन देणारी संस्था आहे, ज्याच्या माध्यमातून इंग्लिश मीडियम स्कूल्स, मराठी माध्यमातल्या शाळा, इंजिनिअरिंग कॉलेज, पॉलिटेक्निक, डिप्लोमा फार्मसी कॉलेज, डिग्री फार्मसी, MPharm, BBA, BCS, BCom कोर्सेस, आणखी MBA कोर्सेस रन करणाऱ्या ही संस्था आहे. 6 कॉलेजेस, त्यामधले 4 स्कूल्स, एक अकॅडमी, एवढा विस्तार या संस्थेचा गेल्या 52 वर्षापासून या भागामध्ये आहे. या कॉलेजचं पूर्वीची पॉप्युलॅरिटी माळेगाव कॉलेज अशी आहे आणि आता आम्ही त्याचं ब्रँडिंग SVPM इन्स्टिट्यूट्स, जो ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स आहेत, वेगवेगळ्या स्तरातली एज्युकेशन देणारे आणि खऱ्या अर्थानं भविष्यासाठी इंटरडिसिप्लिनरी किंवा मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन देऊ शकेल अशा प्रकारचं कॅम्पस नेटवर्क उभा केलेली ही संस्था आहे. एस्टॅब्लिशमेंट असं झाली की तंत्रशिक्षणाचा जो काही वाढता पसारा आहे आणि समाजामध्ये जे काही तांत्रिक ज्ञान असणाऱ्या अभियंत्यांची गरज आहे ती भागवण्यासाठी मुलांना पूर्वी मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरात जायला लागायचं आणि ते या भागातल्या पालकांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी किंवा मध्यमवर्गीयांसाठी हे त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचं होतं. त्यांच्या आवाक्यात त्यांच्या पाल्यांसाठी हे एज्युकेशन यावं या उद्देशानं मुळात त्याची स्थापना झाली. खरं तर ही संस्था माळेगाव सहकारी साखर कारखान्यानं आर्थिक पाठबळ देऊन उभी केली. सभासदांनी त्याला पाठबळ दिलं. इथल्या सर्व स्तरातल्या राजकीय सामाजिक लोकांनी या संस्थेसाठी पाठबळ उभं केलं आणि या पाठबळावरच ही संस्था उभी आहे आणि गेली 52 वर्ष एज्युकेशनमध्ये एक चांगल्या प्रकारचं कामही करते. या भागातली जे काही समाजधुरीण आहेत, विशेषतः आदरणीय शरदचंद्र पवार जे या संस्थेचे अध्यक्ष आहेत, त्यांनी या संस्थेचं नेटवर्क असं उभा केलं की या संस्थेचे उद्दिष्ट जे आहेत सर्वसामान्यपर्यंत शिक्षण पोहोचवणं, ते अफोर्डेबल ठेवणं आणि शिक्षणाचा दर्जा मात्र उत्कृष्ट राखणं, हे सगळी ध्येय घेऊन ही संस्था गेली अनेक वर्ष काम करते आणि त्याच्यासाठी लागणारं व्यवस्थापनाचं पाठबळ तिथं आहे. खरं तर पूर्वीची जी शिक्षण पद्धती होती की महाविद्यालयात जायचं, कॉलेजेसला जायचं, डिग्री घ्यायची आणि त्या डिग्री सर्टिफिकेटवर कुठेतरी नोकरी मिळायची, तो काळ खूप बदलला आहे. आता डिग्रीला महत्त्व आहे पण डिग्रीपुरतं शिक्षण राहिलेलं नाही. याच्या पलीकडं जाऊन या तरुण पिढीमध्ये नॉलेज बेस चांगला असायला पाहिजे, स्ट्रॉंग अकॅडमिक व्हॅल्यूज असायला पाहिजेत, स्किल्स असायला पाहिजेत, चांगला ॲप्टिट्यूड असायला पाहिजे, ॲटिट्यूड असायला पाहिजे आणि याच्याबरोबरने एक ओव्हरऑल चांगली पर्सनॅलिटी असायला पाहिजे. नवीन काळातले जे सगळे काही युवक आहेत त्यांच्याकडून सगळ्यांची अपेक्षा अशी आहे की त्यांच्याकडे प्रॉब्लेम सॉल्विंग ॲबिलिटीज पाहिजेत आणि या जर यायच्या असेल तर तुमचं खूप साऊंड फंडामेंटल नॉलेज असणं गरजेचं आहे. प्रॉब्लेमला भिडण्याची धमक तुमच्याकडे पाहिजे आणि काही स्किल्स पण पाहिजेत. मोटरिंग स्किल्स पाहिजेत, कम्प्युटिंग स्किल पाहिजेत, ॲनालिटिकल स्किल्स पाहिजेत आणि ही जर स्किल्स असतील तर तुमचे कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जावा, यश हे तुमच्या हाताशी आहे असं मला वाटतं आणि ते स्किल द्यायचं काम आम्ही प्राधान्यानं शिवनगर विद्याप्रसारक मंडळाच्या सर्व कॉलेजेसमधनं करत आहोत. एज्युकेशनचे आम्ही 3 कॉम्पोनंट ठरवतो. पहिलं फॉर्मल एज्युकेशन जे क्लासरूममध्ये होतं, ज्यामध्ये त्यांचे काही फंडामेंटल्स चांगली करून घेणं गरजेचं आहे, त्यासाठी अकॅडमिक डिलिव्हरी लागते. दुसरा आहे हँड्स ऑन एक्सपिरियन्स, जो लॅबॉरेटरीमधनं त्यांना मिळतो, फील्डमध्ये मिळतो, इंटर्नशिपमधनं मिळतो. ह्याचं एक फीचर महत्त्वाचं मला सांगावं असं वाटतं. हे स्किल बेस्ड एज्युकेशन असल्यामुळं आमच्या महाविद्यालयामधनं प्लेसमेंट होण्याचं प्रमाण हे इतर सगळ्यांच्यापेक्षा खूप चांगलं आहे.
जवळपास प्रत्येक वर्षी 80% जास्त प्लेसमेंट देणारं हे महाविद्यालय आहे. फक्त इंजिनिअरिंग असं नाही, इतर क्षेत्रामध्ये सुद्धा खूप चांगली प्लेसमेंट आहेत. आम्ही आणखी एका गोष्टीवर भर देतो, जे आहे कॅम्पस लाईफ. कॅम्पस लाईफ फॉर यूथ इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण बारामतीच्या दृष्टीने आता तुम्ही शिक्षणाची कशी सांगड घालता, कशा पद्धतीने पाहता, कोणती आव्हानं आहेत? इथली एज्युकेशनची नीड ही खूप वेगळी आहे. दोन्ही अर्थाने इथे एज्युकेशन पाहिजेत, संधी पाहिजेत. ज्या संधी आपण मुलांना उपलब्ध करून देतो त्या अफोर्डेबल पाहिजेत. पण हीच मुलं मात्र आम्हाला ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह करणं गरजेचं आहे. रुरल भागातला मुलगा येतो आहे म्हणून त्याच्याकडे स्किल्स नॉलेज कमी असून चालणार नाही. त्याला ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह बनणं गरजेचं आहे. तर आपली ध्येय धोरणं किंवा बारामती म्हणजे एक एज्युकेशन हब डेव्हलप होण्याच्या दृष्टीनं आपल्याला पुणे जवळ आहे, पण पुणेचं मॉडेल मात्र इथं आपल्याकडे चालणार नाही असं मला वाटतं. तर हे सगळे अँगल विचारात घेऊन इथली एज्युकेशन सिस्टम प्लॅन गरजेचं आहे. हायली फ्युचरिस्टिक, हायली स्किल बेस्ड, पण अफोर्डेबल एज्युकेशन देण्याची गरज आपल्या भागाला असं मला वाटतं. सगळ्यांना समावेशक असेल असं एज्युकेशनचं धोरण आणि अशी अफोर्डेबिलिटी आपण इथं निर्माण करणं गरजेचं आहे. इथं तशा संस्थाही आहेत. एकटी शिवनगर विद्याप्रसारक मंडळे करते असं नाही, इथं आणखी काही जुन्या संस्था आहेत ज्या माध्यमातून हे केलं जातं. आणि भविष्यात मला असं वाटतं की बारामती जसं सिटी म्हणून डेव्हलप झालं आहे तसं एक एज्युकेशन हब म्हणून डेव्हलप व्हावं, तेवढं पोटेन्शियल ह्या शहरामध्ये, या भागामध्ये आहे याची मला खात्री आहे. सर, आपण या कार्यक्रमात आलात त्याबद्दल आपले धन्यवाद. धन्यवाद. मान्यवरांचा आपल्याला सत्कार करायचा आहे, जे चर्चासत्रात सहभागी झाले त्यांचा, आणि वेगवेगळ्या क्षेत्रात ज्यांनी ठसा उमटवलेला आहे त्यांनाही आपल्याला सन्मानित करायचं आहे. तर त्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते आहे राहुल सुपारे, रिजनल हेड सेल्स झी 24 तासचे, आणि सोबतच आपल्या इथे अभिनेत्री आलेले आहेत प्राजक्ता गायकवाड. आपण सगळेच जण त्यांना येसूबाई म्हणून ओळखतो, पण त्यांची एक वेगळी ओळखसुद्धा कदाचित आपल्यापैकी काही जणांना असेल, पण जी मी करून देणार आहे अगदी थोड्या वेळात, त्यांनासुद्धा मी मंचावर आमंत्रित करते आहे. तर आता आपण काही मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत. क्यारा लाईफस्टाईल बद्दल आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. क्यारा लाईफस्टाईलच्या ज्या रामलाल रायका आहेत तर त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते, त्यांनी मंचावर यावं. क्यारा लाईफस्टाईलचे रामलाल रायका बारामतीतलं महिलांसाठीची नवीन व्हरायटी आणि नाविन्यपूर्ण ड्रेस साड्यांसाठी प्रसिद्ध असा हा ब्रँड आहे. सामाजिक क्षेत्रात सुद्धा ते अग्रगण्य आहेत. गरजू रुग्णांसाठी वैद्यकीय मदत सुद्धा नेहमीच पुरवण्यासाठी ते अग्रेसर असतात. पुढच्या मान्यवर आहेत ज्यांना आपण आमंत्रित करतो आहोत मंचावर, ज्या आहेत अजिंक्य बिग बाजारच्या धनश्री अविनाश गांधी. बारामतीतलं विश्वासपात्र असा हा पहिला मॉल आहे. विश्वासपात्र असं हे ठिकाण आहे जिथे बारामतीकर येऊन आवर्जून खरेदी करत असतात. सगळं काही जिथे एकाच छताखाली मिळत असतं. 50,000 लोकांचं खरेदीसाठीचं बारामतीतलं हे हक्काचं ठिकाण अजिंक्य बिग बाजार, ज्याच्या धनश्री अविनाश गांधी यांना आपण सन्मानित करणार आहोत. पुढचे आपले मान्यवर आहेत आदित्य ग्रुपचे हरिभाऊ काळे. बारामती परिसरातलं बांधकाम व्यवसायातलं एक मोठं नाव. या उद्योग समूहाच्या माध्यमातून त्यांनी बारामतीच्या वैभवात भर घालणारे अनेक वास्तू प्रकल्प साकारलेले आहेत. आदित्य ग्रुपचे हरिभाऊ काळे. जे आपले मान्यवर आहेत ज्यांना मी मंचावर आमंत्रित करणार आहे, श्री कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्सचे अजित उलगडे. पुढच्या आपल्या मान्यवर आहेत त्या डिजिटल फ्युचर मीडियाच्या कौसर खान, त्यांना मी मंचावर आमंत्रित करते. प्रसिद्ध अशी मार्केटिंग एजन्सी आहे ही. 5 वर्षाहून अधिक काळ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या कार्यरत आहेत. ही एजन्सी कार्यरत आहे आणि 15 वर्षाहून अधिकचा मार्केटिंगचा त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. डिजिटल फ्युचर मीडियाच्या कौसर खान यांनाही आपण सन्मानित करतो. पुढे मी आमंत्रित करते आहे मोता डेकोर यांना. बारामतीतलं फर्निशिंग सेवांसाठीचं एकमेव ते ठिकाण आहे. तुमच्या घर सजावटीसाठी लागणारी जे हवं ते सगळं ते एकाच छताखाली त्या ठिकाणी मिळत असतं. लक्झरियस सर्व्हिसेस मिळण्यासाठीचं इथल्या लोकांसाठीचं हे आवडीचं ठिकाण आहे. मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. पुढे मी मान्यवर आमंत्रित करते आहे जेनेव्हिस रेमेडीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संतोष शेडगेजी. पुढचे
मान्यवर आहेत सम्यक लाईफस्टाईल यांना मी आमंत्रित करते आहे या ठिकाणी. मगाशी आपण त्यांचं या लाईफस्टाईलच्या क्षेत्राचा नेमका कसा विचार आहे ते जाणून घेतलेलं आहे. तर पुढच्या मान्यवरांना मी आमंत्रित करते आहे मंचावर स्काय ॲग्रो ड्रिप इरिगेशन सिस्टीमचे केतन जाधव. मुक्ती ग्रुपचे प्रफुल्ल तावरे त्यांना मी विनंती करते त्यांनी मंचावर यावं. पुढचे आपल्या मान्यवर आहेत पूजा मिसाळ. अटूट आहे आपले नाते सुखदाई सहवास मराठी. पुढचे मान्यवर आहेत शिवनगर विद्याप्रसारक मंडळाचे डॉक्टर धनंजय ठोंबरे. मी त्यांना आमंत्रित करते मंचावर. मराठी माणसाचा श्वास वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोतच, पण आत्ता मी या ठिकाणी मंचावर आणखी एका व्यक्तींना आमंत्रित करते आहे. रणजित पवार यांना मी मंचावर आमंत्रित करते. कृपया मंचावर यावं. ज्यांना आपण सन्मानित करणार आहोत त्या गुरमीत कौर मान यांना सुद्धा मी मंचावर येण्याची विनंती करते. तर गुरमीत कौर मान या अभिनेत्री आहेत, मॉडेल आहेत. हे करिअर यशस्वीपणे सांभाळत त्यांनी सामाजिक कार्यात सुद्धा आपला ठसा उमटवलेला, अगदी सक्रिय सहभाग त्या आजही देत असतात. बेटी बचाओ बेटी पढाओ NGOच्या त्या अध्यक्षा आहेत आणि तरुण मुलींच्या सक्षमीकरणासाठी त्या नेहमीच कार्यरत राहिलेल्या आहेत. तर अशा गुरमीत कौर मान यांचा सत्कार या ठिकाणी आता आपण करतो, त्यांना सन्मानित करतो. तर पुढे मी आमंत्रित करते आहे भाग्यजय हॉस्पिटलचे डॉक्टर सिद्धार्थ वाबळे यांना. त्यांनी मंचावर यावं. पुढे मी मंचावर आमंत्रित करते आहे देवयानी पवार यांना. कृपया मंचावर यावं. घरोघरी मनोमने पदोपदी क्षणोक्षणी. तर झी 24 तास प्रस्तुत राईज, को स्पॉन्सर्ड बाय रेनबो कंटेनर्स प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स ज्योतिचंद भाईचंद सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, इन असोसिएशन विथ क्यारा लाईफस्टाईल, अजिंक्य बिग बाजार, आदित्य ग्रुप, श्री कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, डिजिटल फ्युचर मीडिया, मोता डेकोर, सपोर्टेड बाय जेनेविस रेमेडीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सम्यक लाईफस्टाईल, स्काय ॲग्रो ड्रिप इरिगेशन सिस्टीम, मुक्ती ग्रुप आणि SVPM कॉलेज. तर बारामतीतला हा राईज कार्यक्रम आत्ता आम्ही इथेच थांबवतो आहोत. तुम्ही सहभागी झालेल्या सगळ्याच मान्यवरांचे आणि ज्यांना आम्ही सन्मानित केलं अशा सगळ्यांचेच खूप खूप मनापासून आभार. बारामतीतला हा राईज कार्यक्रम इथेच थांबला असला तरी आपल्या सगळ्यांसाठीच पुढे जाण्याची किंवा विकसित होण्याची आणि जसं आम्ही तो ॲरो दाखवलेला आहे तशी भरारी घेण्याची इच्छा आकांक्षा कधीच न संपो आणि मान्यवर जे या ठिकाणी सहभागी झालेले होते त्यांचासुद्धा उत्तरोत्तर असाच प्रगती आणि विकासाचा आलेख वाढत राहो हीच सदिच्छा. झी 24 तासचा कार्यक्रम आज इथेच थांबतो. को स्पॉन्सर्ड बाय रेनबो कंटेनर्स प्रायव्हेट लिमिटेड, मेसर्स ज्योतिचंद भाईचंद सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड, इन असोसिएशन विथ क्यारा लाईफस्टाईल, अजिंक्य बिग बाजार, आदित्य ग्रुप, श्री कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स, डिजिटल फ्युचर मीडिया, मोता डेकोर, सपोर्टेड बाय जेनेविस रेमेडीज प्रायव्हेट लिमिटेड, सम्यक लाईफस्टाईल, स्काय ॲग्रो ड्रिप इरिगेशन सिस्टीम, मुक्ती ग्रुप आणि SVPM कॉलेज.